या शॅम्पूची किंमत 160 रुपये आहे, तसेच या तेलाच्या बॉटलची किंमत 86 रुपये आहे आणि असेच तुम्ही बऱ्याच गोष्टी MRP वर घेता, परंतु तुम्हाला माहित आहे का की आपल्यासोबत हा होणारा सर्वात मोठा स्कॅम आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलात, MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस, म्हणजेच तुम्ही एखादी वस्तू जास्तीत जास्त एवढ्या किमतीमध्ये घेऊ शकता, परंतु याचा अर्थ आपण असा धरतो की MRP वरच आपण ती गोष्ट खरेदी करायला पाहिजे, पण असं नाही। MRP हे जास्तीत जास्त लागणारी किंमत आहे। आपण बऱ्याच वेळा दुकानदारांना कमी किमतीत वस्तू मागत नाही, म्हणून त्यांना MRP वर वस्तू विकायला छान वाटतं, परंतु हे अतिशय चूक आहे। MRP घोटाळा हा शब्द अशा परिस्थितींना सूचित करतो जिथे विक्रेते उत्पादनावर कमाल किरकोळ किंमत म्हणजेच MRP वाढवतात आणि नंतर सवलती किंवा ऑफर्स प्रदान करतात, ज्यामुळे मूळ किंमत खूप मोठी वाटते जरी ती नसली तरी। ही पद्धत ग्राहकांना अशी दिशाभूल करते की त्यांना प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा चांगली किंमत मिळत आहे याचा भास होतो। MRP बहुतेकदा उत्पादन आणि वितरणाच्या प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त सेट केली जाते, ज्यामुळे विक्रेत्यांना मोठा सूट मार्जिन तयार करता येतो। या पद्धतीत पारदर्शकतेचा अभाव आहे, कारण ग्राहकांना उत्पादनाची खरी किंमत कधी कळू शकत नाही, म्हणून आपण किरकोळसह ठोक मालावर हमेशा सूट निश्चित मागावी।